अशा टाईपचे एक्झाम्पल करताना तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष द्या इकडे. जेव्हा तुमचे अशा टाईपचे एक्झाम्पल येतील तेव्हा काय करायचं, पहिले मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्शन कशात करणार आहे तुम्ही, फ्रॅक्शनमध्ये, सिम्पल फ्रॅक्शनमध्ये. ठीक आहे. तर मग 5 जो आहे तो जसाच तसाच लिहा. आता याचं कन्वर्शन करा. 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती होतात, 4. बरोबर आहे. म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 1 अपॉन 2 मायनस 3 बाय 4 प्लस, आता याच्यामध्ये पण कन्वर्शन करायचं आहे आपल्याला. 3 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 4 प्लस 1 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. आता करा इज इक्वल्स टू 5 मायनस 5 किती येते, 5 अपॉन 2 मायनस 3 अपॉन 4. त्याच्यानंतर प्लस इथं काय येईल, 3 2 जा 6 प्लस 1 7 अपॉन 2 मायनस 4 1 जा 4 आणि प्लस 1 5 अपॉन 4. ओके. आता बघा इज इक्वल्स टू 5 इन ब्रॅकेट 2, इथं 2 आहे इथं 4 आहे, दोघांचाही काय काढायचा, एलसीएम. एलसीएम किती निघणार, वेट मिनिट, दोन्ही ब्रॅकेटमध्ये 2 4 2 4 असले तरी ते फायद्याचं नाही आहे आपल्याला, कारण एक एक ब्रॅकेट सोडवायचं आहे. आणि एक एक ब्रॅकेट सोडवताना इथं 2 आणि इथं 4 आहे. आपण 4 ला 2 करू शकत नाही, पण 2 ला 4 नक्कीच करू शकतो. म्हणजेच आपण 5 मल्टिप्लाइड बाय 2 करणार आणि 2 मल्टिप्लाइड बाय 2 करणार. ठीक आहे. आणि 3 बाय 4 कशाची, म्हणजे ते मॅम 5 चा 10 होता ना, आमच्या मॅथ्सच्या टीचरने सांगितलंय की जेव्हा असे येतील ना तर डिनॉमिनेटर चेक करायचं. जर 2 च्या टेबल मध्ये जर 4 येत असेल तर त्याला रिड्यूस करू शकतो ना आपण. कसं काय रिड्यूस करणार, इथे थोडी रिड्यूस होत असते, इथे नाही रिड्यूस होत. रिडक्शन फक्त फ्रॅक्शन मध्ये होते. फ्रॅक्शन मध्ये जर इथं 2 आहे आणि इथं 4 आहे तर मग होते 1/2. कळलं का. असं नाही आहे की तू इथं तुझा इथं 2 आहे आणि इथं 4 आहे तर याला रिड्यूस करू शकतो, असं नाही होत. हे लक्षात ठेवायचं. काही पण कुठेही कोणतंही लॉजिक नाही लावत बसायचं, ते चुकतं ते. कळलं का. तर तसा रूल नाही आहे. बघा आता 7/2 आहे. आता इथं दोन्ही याचा फ्रॅक्शन जो आहे हा पण कसा करू शकतो आपण, 2 ला 4 करू शकतो. याचा एलसीएम जर काढला आपण तर 4 एलसीएम येते ना. हा मग म्हणजेच काय, आपल्याला इथं 4 करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल, 7 मल्टिप्लाइड बाय 2 आणि खाली 2 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 4 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 4. ओके. 5 मायनस, आता करा 5 2 जा 10 आणि इथं 4. ठीक आहे. मायनस 3/4. ओके. समजलं का. मग दुसऱ्या स्टेप मध्ये वेट मिनिट, इथं काय येईल 14/4 मायनस 5/4. समजलं. मग आता इथं 5 बघा मायनस इथं किती येईल 10 मायनस 3/4 आणि प्लस इथे येईल 14 मायनस 5/4. ठीक आहे. असे फंडामेंटल ऑपरेशन तुम्हाला करायचे आहे. ओके. 5 हा बघा ना. आता 10 मायनस 3 किती होता, 7/4. बरोबर आहे. प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, 14 मधून 5 गेले किती राहतात, 9/4. बरोबर आहे का. आता दोन्ही याचा डिनॉमिनेटर कॉमन आहे. सरळ सरळ काय करावं लागेल तुम्हाला, इथे ब्रॅकेट काढावं लागेल. हा 5 मायनस इथे ब्रॅकेट काढा 7/4 आणि प्लस 9/4 किती होतात, 5 इन ब्रॅकेट. सांगा काय आन्सर. 7 minus 9 करायला 7 मायनस 9 -2/4. एक मिनिट. आता तुम्ही इथं एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मायनस आहे की नाही. मग मला सांगा याचा डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे काय आहे, 1 आहे ना. त्याला 4 करू शकतो आपण डिनॉमिनेटर. मग 4 करायचं म्हणजे काय करावं लागेल मला, मल्टिप्लाइड बाय 4. 1 मल्टिप्लाइड बाय 4 करू शकते की नाही मी. बरोबर आहे का मी लिहिलेलं सांगा. हां 9/4. चला 5 मल्टिप्लाइड बाय 4 येते 20/4 मायनस 7/4 प्लस 9/4. बघा इथे काय येईल 20 मायनस 7 प्लस 9/4. आणि आता करा बोर्ड मास्टर नुसार सगळ्यात पहिले काय करायचं, BODMAS ऍडिशन करावं लागेल ना. हो इथं पण बोर्ड मास लागते, इंटिजर लागते. मग आता मला सांगा इथं प्लसची साईन आणि इथे प्लसची साईन आहे. मग 20 + 9 किती होतात
29 बरोबर आहे. म्हणजे लिहा इथं 29 आणि -7/4 किती येते 29 - 7 7 + 9 7 + 9 कसं होईल? 7च्या समोर मायनसची साइन आहे ना आणि प्लस कसं येईल मग 7 7च्या समोर -9 आहे मायनस साइन आहे. आन्सर किती येते 22/4 बरोबर आहे. म्हणजे इथं तुमचं आलं 22/4. आता तू जे मगाशी म्हटला होतास ना की टीचर रिड्यूस करता येते फ्रॅक्शन आलं तर इथं बघ 2च्या टेबलमध्ये 22 पण येते आणि 4 पण येते. म्हणजे याला रिड्यूस केल्यानंतर येतं 11/2. आन्सर आलं तुमचं 11/2. तुमच्या ऑप्शनमध्ये 11/2 असा आन्सर असेल. नाही 11/18. हा 11/2 नाही आहे ना. मग इकडे लक्ष द्या. तुमच्या ऑप्शन मध्ये मिक्स नंबर असेल मग काय करायचं? हा मिक्स फ्रॅक्शन करायचं. इथं 2 1 जा 2 2 5 जा 10 ओके आणि राहते 1. बघा होल नंबर लिहितो आपण क्वोशंट डिवायझर असते आपला डिनॉमिनेटर आणि रिमाइंडर असते 1. समजला? कळलं का? मॅम पण तिकडे ते 3 कसं आलं? कोणता? ते हा ते वर हे हा ते 3 कसं आलं ते हे कसं आलं म्हणजे हा इथं मिक्स नंबर होता ना. या मिक्स नंबरचं कन्वर्शन आपण फ्रॅक्शन मध्ये करायचं. मिक्स नंबरचं कन्वर्शन फ्रॅक्शन मध्ये करताना काय शिकवलं होतं की आपला जो डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटर मल्टिप्लाइड बाय होल नंबर प्लस न्यूमरेटर शिकवलं होतं ना असं. मग मी काय केलं 2 × 2 आणि +1 केला डिवायडेड बाय जो डिनॉमिनेटर आहे तो तसाच लिहिला. मग म्हणून 2 × 2 4 4 + 1 5 5/2 -3/4 तसंच. आलं लक्षात? समजलं का? ते अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहे. आन्सरला तुक्का मारायचा नाही. कळलं का? आणि इथं तुम्ही आन्सर केल्यानंतर 11/2 आलेला आहे. आणि मग तुमच्या ऑप्शन मध्ये जर असं 11/2 आन्सर नाहीये तर त्याला मग मिक्स नंबर मध्ये कन्वर्ट करून पाहायचं डिव्हिजन करून. ठीक आहे? आणि जर आलं तर ठीक. आय